नमस्कार भाऊ शिक्षकांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जे की शिक्षक पात्रता परीक्षा 2025 मित्रांनो संदर्भामध्ये म्हणजेच जे की टीईटी 2025 साठी मित्रांनो आपण आज टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार स्पेशल असा मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेची बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण आज बघा आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बघा थोडंसं जवळपास 3 दिवस झालं बघा, आज 3 दिवसापासून बघा आपले व्हिडिओ या ठिकाणी मित्रांनो येत नव्हते। थोडीशी बघा मित्रांनो मी या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये होतो, त्यामुळे बघा मला या ठिकाणी बघा कसल्याही प्रकारचा तुमच्यासोबत या ठिकाणी आपल्या यूट्यूबवरही कोणताही बघा या ठिकाणी व्हिडिओ मित्रांनो आपल्याला शेअर वगैरे करता येत नव्हता। म्हणून मित्रांनो बघा या 3 दिवसाबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माफी मागतो। ओके, तर मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे या मित्रांनो बघा आपल्या भागा अगोदर देखील जवळपास 10 भाग बघा मित्रांनो या आपल्या मित्रांनो चॅनलवर मित्रांनो बघा आम्ही प्रकाशित केलेले आहेत। जर मागले तुम्ही 10 भाग या ठिकाणी अभ्यासले नसेल ते 10 भाग मित्रांनो अवश्य अभ्यासून घ्या, कारण बघा या 10 भागामध्ये मित्रांनो टीसीएस आणि आयबीपीएस मित्रांनो मोस्ट बघा रिपीटेड मित्रांनो बघा प्रश्न संच बघा या ठिकाणी आम्ही मित्रांनो बघा कव्हर केलेली आहेत। म्हणून मित्रांनो बघा आपले बघा हे मागले मित्रांनो बघा तुम्ही 10ही भाग शेवटपर्यंत आणि आजचा हा आपला भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या म्हणजे झालं। ओके, तर बघा मित्रांनो आम्ही बघा हे 10 भाग हा आजचा 11वा आणि यासोबतच बघा असे मित्रांनो बघा जवळपास 50+ आपण संपूर्ण भाग घेऊ। या 50+ भागामध्ये बघा मित्रांनो तुमचे 30 मार्क्स मित्रांनो बघा 100% बघा याने फिक्स होणार आहेत। म्हणून मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। ओके, सबस्क्राइब करून घ्या। ओके, म्हणजे जेव्हा केव्हा बघा आपण याच्यामध्ये व्हिडिओ टाकेल तेव्हा बघा मित्रांनो तुम्हाला त्या व्हिडिओची बघा नोटिफिकेशन सर्वात पहिले लोक सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉनचं बटन सुद्धा ठिकाणी तुम्ही क्लिक करून घ्या। ओके, बघा प्रश्न बघा पहिला कशा स्वरूपाने सोडवायचा आहे, तर बघा थोडेसे अवघड लेवलचे प्रश्न आहेत। जर तुम्ही एक वेळा जर समजत नसेल तर बघा 2 वेळा तुम्ही बघून घ्या आणि बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा। ओके, एकदम बघा सोप्या ट्रिक्सनुसार बघा आपण या ठिकाणी संपूर्ण प्रश्नांचे आन्सर या ठिकाणी काढणार आहोत। ओके, प्रश्न पहिला, एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे। मूळ वर्तुळाच्या बघा त्रिज्याच्या बघा काय 1/5 पट असलेल्या बघा दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती बघा 2 वर्तुळ आहेत बघा, एका वर्तुळाची त्रिज्या किती तर 14 सेमी आणि मूळ वर्तुळाच्या त्रिज्याच्या बघा किती 1/5 पट असलेल्या दुसऱ्या आणि हा दुसरा तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे बघा। ओके, तर बघा काय करायचं या ठिकाणी मी सांगतो बघा, मी या ठिकाणी तुम्हाला जे ट्रिक्स सांगणार आहे बघा तेवढंच तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायचं आहे। ओके, तर बघा आता मित्रांनो काय म्हणलं या ठिकाणी पहिला आपला जो हा 1 क्रमांकाचा वर्तुळ आहे या वर्तुळाचे आपण पहिलं काय काढून घेऊ क्षेत्रफळ काढून घेऊ, मग दुसऱ्या वर्तुळाचं आपण क्षेत्रफळ काढता येतं। ओके, तर बघा पहिल्या मित्रांनो बघा मूळ वर्तुळाचं क्षेत्रफळ किती तर क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र म्हणजे काय बघा या ठिकाणी लिहितो मी क्षेत्रफळ। ओके, तर बघा क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र म्हणजे जे की पाय r चा वर्ग। ओके, बघा तर पायची किंमत काय बघा लक्षात असू द्या बरं। आता या पायच्या ठिकाणी कोणती ट्रिक वगैरे काही नाही, तर हे सूत्र आणि सूत्राच्या किमती पण बघा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। ओके, तर पायची किंमत काय असते बघा नेहमी कुठं जरी पाय आला तर त्या पायची किंमत असते बघा जी की 22/7। ओके, गुणाकारात r चा वर्ग, r चा वर्ग म्हणजे r म्हणजे त्रिज्या आहे। ओके, तर त्रिज्याचा आपण वर्ग घेण्याकरता काय करू बघा आपण 14 गुणाकारात 14 2 बार घेऊन टाकू। ओके, जसं की बघा आपण 14चा वर्ग या ठिकाणी 196 जरी घेतलं तर चालून जातं। ओके, तुम्ही काहीही घेऊन बघा सोडू शकता, बट ही पद्धत बघा मेथड बघा सोपी आहे। ओके, जसं की 14 1 14 14 2 28। ओके, सॉरी 7 1 7 7 2 14। ओके, मग हे 22 आले 22 आणि हे 14 2 28 हे 28 आले। ओके, तर बघा आता मी या ठिकाणी काय करतो 22 न 28 ला गुणाकार करतो, हे 28 आणि हे 22। ओके, 22 8 मित्रांनो बघा झाले किती जे की बघा या ठिकाणी मी सांगतो 22 सख 100 मित्रांनो बघा जवळपास या ठिकाणी 76 होतात किती तर 22 सख 176 ला 6 हातचे आले 7 पुन्हा 22 2 44 हे 44 प्लस 17 7 4 11 हातच्याला 1 4 1 5 5 1 6 म्हणजे 61 या समोर जसं की 616 आपल्याला मित्रांनो इतकं बघा या ठिकाणी बघा या मित्रांनो वर्तुळाचं क्षेत्रफळ भेटलेलं आहे किती जे की बघा बरोबर
616. ओके. आता बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे ना, म्हणून आता या ठिकाणी आपण काय करू बघा. तर दुसरं बघा या ठिकाणी आहे तर किती, दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर आता आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ओके. आता दुसऱ्या बघा वर्तुळाचं मित्रांनो बघा क्षेत्रफळ काढताना देखील आपल्याला बघा या ठिकाणी ह्याच मित्रांनो बघा सूत्राचं या ठिकाणी वापर करायचं आहे. ओके. आता ह्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. हे झालं पहिल्याच क्षेत्रफळ. ओके. तर दुसऱ्याचं पण हेच आहे ना, मग दुसरे वर्तुळ घेतो बघा या ठिकाणी तुम्हाला कळावं यामुळे दुसरे वर्तुळ घेतो. ओके. बघा तर बघा हे झालं आपलं दुसरं वर्तुळ. ओके. बरोबर पाय आरचा वर्ग. पायची किंमत किती सांगितलंय आपल्याला, तर बघा या ठिकाणी एक बार लक्ष द्या. ओके. तर बघा पायची किंमत मित्रांनो किती, तर पायची किंमत आहे 22/7 गुणाकारात आर. आता आरची किंमत आपण या ठिकाणी काढू. आरची किंमत काढण्यासाठी काय करू, तर हे जे बघा 1.5 आहे ना, ही त्रिज्या आणि ही त्रिज्या याचा करा गुणाकार. ओके. तर आपल्याला ह्या दुसऱ्या त्रिकोणाची त्रिज्या भेटल. ओके. तर आता या प्रकारे कसं करून घेऊ बघा आपण या ठिकाणी. हा थोडासा प्रश्न बुजो, हा काय करा नोट डाऊन करून घ्या, आमच्या लगेच कळून जाईल. ओके. आता हे 1/5 घेऊ आपण बघा या ठिकाणी. या साईडला 1/5 आणि हे 14 याला भागून घेऊ. ओके. आता 14×5 70ला 0, हातच्या 7, नंतर 14×1 14 आणि 14×7 झाले किती बघा 21. हे 21 घेऊ आणि या ठिकाणी बघा एक संख्या सोडून पॉईंट आहे ना, मग हे एक संख्या पॉईंट सोडलं तर बघा आलं किती फक्त आणि फक्त 21. बघा आपल्याला मित्रांनो या ठिकाणी त्रिज्या भेटलेली आहे. बघा त्रिज्या आपल्याला किती 21 भेटली, म्हणून या ठिकाणी आपण 21 2 बार घेऊन टाकायचं. ओके. बघा या प्रकारे 21 7 1 7 7 3 21. ओके. 21 3 63 21 3 63 आणि गुणाकारात हे 22 आले. ओके. जसं की बघा या ठिकाणी किती, हा 21 63 आणि हे आले 22. ओके. तर जशाच तसं. ओके. मग आता आपण या ठिकाणी काय करू गो, बेसख 12 पुन्हा सॉरी 2×6. ओके. 6ला 6 मग बेसख 12 मग प्लस 3 2 6. ओके. 2×6 किंवा 3 2 6 म्हणून. ओके. मग बेसख 12 परत 6ला 6 2 2 2 6 8 3 सॉरी 1 2 3 आणि हा 1ला 1 म्हणजे किती 1386. बघा मित्रांनो एवढं या ठिकाणी आपलं लास्ट आन्सर असणार आहे बघा, जे की 1386 चौरस मित्रांनो बघा सेमी. एवढं बघा आपलं मित्रांनो जे की दुसऱ्या मित्रांनो बघा जे की क्षेत्रफळाचं मित्रांनो बघा सॉरी वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे बघा जे की 1386. बघा जे की क्रमांक बघा ब. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके मित्रांनो बघा, जर तुम्हाला आपली ही TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात जर तुम्हाला समजा पास करायची असेल तर बघा मित्रांनो आपल्या TET साठी मित्रांनो एक उपयुक्त बघा असा एक हमी 5000 प्लस प्रश्नांचा या ठिकाणी एक महाठोकळा बघा लॉन्च केलेला आहे. जर बघा अद्याप तुम्ही आपला हा महाठोकळा खरेदी केला नसेल, अवश्य आपला हा महाठोकळा खरेदी करा, कारण या आपल्या महाठोकळ्यामध्ये TCS आणि IB ची मोस्ट रिपीटेड प्रश्न आहेत. म्हणजे मित्रांनो आपल्या महाठोकळ्यातले 100% प्रश्न मित्रांनो बघा परीक्षेमध्ये विचारले जातील, म्हणून आपला महाठोकळा लगेच बाय करा. या आपल्या महाठोकळ्यामध्ये तुमचं परिसर अभ्यास म्हणजेच GK GS प्लस मराठी ग्रामरचे PYQ प्लस बघा 2025 वर्षातले मित्रांनो संपूर्ण बघा चालू घडामोडी बघा आम्ही या आपल्या महाठोकळ्यामध्ये देणार आहोत, म्हणून आपला हा महाठोकळा लगेच बाय करा. बाय करण्यासाठी टॉपला आपला नंबर जो बघा जे की 7414 930907 हे बघा आपला नंबर. या आपल्या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला 150 रुपये फोनपे किंवा गुगल पे करा आणि फोनपे आणि गुगल पे केलेली स्क्रीनशॉट तुम्ही बघा आपल्या मित्रांनो या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका. अवघ्या बघा तुम्हाला 1 ते 2 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा अवेलेबल करून देऊ. ओके. परत एकदा नंबर सांगतो 7414 939307 हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे. ओके. तर बघा आता दुसरा प्रश्न बघा या ठिकाणी मी वाचवून दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो संपूर्ण प्रश्न नोट डाऊन करून घ्या.
तर दोन स्थानकातील मित्रांनो अंतर 540 किमी असून अस्थानकावरून सकाळी 8:30 वाजता म्हणजेच 8:30 वाजता सुटलेल्या गाडीचा वेग 60 किमी असेल व त्याच वेळी बस स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा वेग 75 किमी असेल तर त्या गाड्या किती वाजता एकमेकींना भेटतील. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर आपण 31 सेकंदामध्ये काढू शकतो. तर बघा ते कसं, काही करू नका. अस्थानकावरून किती 8:30ला निघली, मग त्याच वेळी मित्रांनो अ गाडीचा 60 किमी आणि ब गाडीचा वेग 75. ओके, या ठिकाणी 60 + 75 करून घ्या. ओके, 60 + 60 120 वरचे 15 135 या ठिकाणी आलं. मग काय करा, हे जे 540 आहे हे 540 दशांश तसे आणि छेदामध्ये आले हे 135. ओके, आता याला द्या 9 भागाकार. जसं की 9 सख 54 म्हणजे आले बघा 60 अंशात. 9 × 9 उरले 4. 9 × 5 = 45 हे आले 15. जसं की 15 सख 15 चौक 60 म्हणजे बघा 4 तास आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. तर पुन्हा काय म्हटलंय, बस स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा वेग 75 असेल तर त्या गाड्या किती वाजता एकमेकांना भेटतील ना. मग काय करायचं, सकाळी कितीला निघल्या 8:30ला. मग या 8 मध्ये सरळ 4 प्लस करा, झाले किती 12 आणि हे समोरचे 30 मिनिटं जास्त असे म्हणजे बघा की 12:30ला मित्रांनो बघा त्या गाड्या पुन्हा बघा या ठिकाणी भेटतील. बघा की क्रमांक बघा क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा योग्य आन्सर असणार आहे. बघा या प्रकारचा प्रश्न तुम्हाला जेव्हा केव्हा परीक्षेला दिसेल त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकूण अंतर बघा अंशात घ्यायचं आणि मित्रांनो बघा त्यांच्या वेगाची बेरीज करायचं. ओके, त्यांच्या वेगाची बेरीज छेदामध्ये घ्यायची आणि जो काही आपल्याला भागाकार येईल मित्रांनो तो भागाकार बघा यामध्ये आपल्याला जर प्लस केलं तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आपल्याला भेटून जाईल. ओके, पुढे प्रश्न क्रमांक पुढे तिसरा बघा कशा स्वरूपाने आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे ते. ओके, बघा मित्रांनो नोट डाऊन करून घ्या. ओके, वेळोवेळी बार सांगतोय नोट डाऊन करून घ्या म्हणजे एक चांगली तुम्हाला बघा या ठिकाणी सिस्टीम बघा तुम्हाला अभ्यासासाठी या ठिकाणी होऊन जाईल. ओके, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी युट्यूबवर बघा मित्रांनो आपल्या चॅनलच्या व्यतिरिक्त बघा भलेही बघा आपलं चॅनल मित्रांनो छोटंसं आहे मित्रांनो, लोकांचे कसं असतं 2-2, 4-4, 5-5 लाख या ठिकाणी बघा सबस्क्रायबर्स आहेत, परंतु मित्रांनो त्यांना या ठिकाणी गणित वगैरे बघा एवढ्या शॉर्ट ट्रिकनं बघा त्यांना या ठिकाणी सोडवायला जमत नाही की मित्रांनो बघा जे आपल्याला या ठिकाणी जमत आहे. ओके, म्हणून मित्रांनो नोट डाऊन करून घ्या. ओके, आवडत असेल लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा असेल चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. ओके, प्रश्न बघा. तर बघा या ठिकाणी कशा प्रकारे सोडवायचं आहे मित्रांनो. कोण विशाल हा एक काम 25 दिवसात करतो आणि कुमार हा तेच काम 10 दिवसात करतो. जर बघा कुमारने 6 दिवस काम केले तर उरलेले काम करायला विशालला किती दिवस लागतील. ओके, तर बघा मित्रांनो हा प्रश्न आपण एकदम सोप्या ट्रिकनुसार कशा प्रकारे सोडवू शकतो. बघा प्रश्न जर तुम्ही या ठिकाणी काळजीपूर्वक वाचवलं तरच तुम्हाला या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर काढता येतं. ओके, भले मित्रांनो प्रश्न सोपा असो वा अवघड, तुम्ही बघा त्याला काय करा, एकदाशी प्रश्न संपूर्ण बघा एक बारीला कळलं नसेल 2दा, दुसऱ्यांदा कळलं नसेल 3दा बघा तुम्ही या ठिकाणी बघा प्रश्न वाचवून घ्या म्हणजे बघा तुम्हाला प्रश्न समजेल. जोवर तुम्हाला ठिकाणी प्रश्न समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला ठिकाणी प्रश्नाचा आन्सर काढता येत नाही. ओके, तर विशाल आणि कुमार हे दोघ जण आहेत ना, म्हणून मी दोघांचं बी देखील नाव घेतो विशाल आणि कुमार. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी विशाल काय करतोय, हा एक काम 25 दिवसात करतो, नंतर कुमार तेच काम 10 दिवसात करतो. मग जर कुमारनं हे काम 6 दिवस केलं तर उरलेलं काम विशालला करायला किती दिवस लागतील. अशा प्रकारचा प्रश्न आला, याची पटकन काढून घ्या तुम्ही. बघा लसावी, लसावी म्हणजे काय असते बघा, तर लसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या घ्या की बघा या दोनही संख्येला त्या संख्येला पूर्णपणे भाग गेला पाहिजे. ओके, तर ती संख्या घेतो मी बघा या ठिकाणी 50. तुम्ही 100, 150, 200 कोणतीही मानू शकता, तुमच्या या ठिकाणी मानण्यानुसार आहे. ओके, जसं की 25 दोन्ही 50 आणि 10 5 50. ओके, आता काय करा मित्रांनो या ठिकाणी पुढे प्रश्नाचा आन्सर करण्यासाठी या ठिकाणी काय केलंय तर आपल्याला काय भेटलं, ही बघा या ठिकाणी मित्रांनो विशालच्या कामाची क्षमता 2, कुमारच्या कामाची क्षमता 5. ओके, या ठिकाणी काय केलं आहे, कुमारनं 6 दिवस काम करून सोडलाय. ओके, मग कुमारनं 6 दिवस काम केले ना, म्हणून बघा या ठिकाणी आपण काय करू बघा, जे की कुमार बरोबर हे किती दिवस काम केला या ठिकाणी 6, कामाची क्षमता हे 5. ओके, आलं किती 6 5 30
आता काय करा मित्रांनो, हे 30 या मोठ्या लसावीतून मायनस करा. बरोबर, हे लसावी किती 50 मायनस बघा 30. बरोबर, 50 मधून 30 गेले, उरलं किती 20. ओके, आलं 20. आता काय करायचं आपल्याला, शेवटी विशालला किती दिवस लागतील ना, म्हणून हे 20 घ्या जशाच तसं आणि याच्या छेदामध्ये घ्या हे 2, कारण हे 2 बघा आपली विशालची क्षमता आहे. जसं की बे एक बे बरोबर आणि समोरचा 1 0 म्हणजे बघा जे की 10 दिवस. बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्ष आधी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके, बघा एकदम मित्रांनो सोपा प्रश्न होता. ओके, तर बघा जे की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे चौथा प्रश्न बघा कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा ओके, चौथा प्रश्न बघा, एका व्यक्तीने त्याचे 2000 रुपये कर्ज 4 हप्त्यात परत केले. ओके, व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले, तर त्याचा दुसरा हप्ता किती रुपयांचा होता, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा या ठिकाणी प्रश्नाचं आपण योग्य आन्सर कशा रीतीने काढू शकतो. काय म्हणलंय, एका व्यक्तीनं 2000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यामध्ये परत केले ना, म्हणून मी काय करतो या ठिकाणी पहिलं ओके हे 4 हप्ते घेतो. ओके, तर बघा मित्रांनो आपल्याला हे 4 हप्ते माहीत नाहीत ना, म्हणून काय करू आपण पहिला हप्ता x मानू, पुन्हा प्लस, पुन्हा काय झालंय, जर समजा काय प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले ना, मग हा आपला दुसऱ्या हप्त्यामध्ये x प्लस 50 रुपये देणार. ओके, मग तिसऱ्या हप्त्यामध्ये x प्लस 50 दुप्पट 50 प्लस करा सरळ, हे 100 झाले. मग हा चौथा हप्त्यामध्ये x प्लस 100 मध्ये 50 प्लस 150. ओके, बरोबर टोटल किती भरला असे त्यानं 2000 रुपयाचं कर्ज, हे बरोबर 2000. ओके, आता हा एक x हा एक x हा एक x हा एक x, हे टोटल किती झाले बघा 4x. बरोबर, हे 4x प्लस 50 प्लस 100 150 आणि हे 150 झाले 300 बरोबर हे 2000. ओके, आता हे बरोबर 4x बरोबर हे 2000 आणि हे जे इकडे मित्रांनो 300 बघा प्लस मध्ये होतं, हे या साईडला आलं गेलं मायनस मध्ये. ओके, आता तर हे 4x बरोबर 2000 मधून जर आपण 300 मायनस केले, उरले किती 1700. आता बरोबर x बरोबर हे 1700 छेद घ्या 400. ओके, 4 आलं सॉरी. आता 4 चोक 16 उरलं 1, 4 दोन्ही 8 उरले 2, 4 25 म्हणजे बघायचे की 425. हा बघा आपला मित्रांनो शेवटचा आन्सर नाही बरं, तुम्ही या ठिकाणी चुकू नका. तर हा आपला आहे बघा पहिला हप्ता. तर आपल्याला काय विचारलंय बघा, तर आपल्याला विचारलंय या ठिकाणी दुसरा हप्ता. ओके, तर बघा यामध्ये दुसरा हप्ता म्हणजे काय, तर ठिकाणी प्रत्येक हप्त्याला 50 रुपये प्लस होते ना, म्हणून काय करा या 425 मध्ये 50 तुम्ही प्लस करून टाका. ओके, या प्रकारे 5 ला 5 5 आणि 2 7 आणि 4 ला 4 म्हणजे बघा की 475 रुपये मित्रांनो बघा या ठिकाणी आपलं आन्सर असणार आहे बघा, जे की शेवटचं आहे. ओके, जे की बघा क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना मित्रांनो या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, बाकी हा थोडंसं 5वा प्रश्न मित्रांनो बघा या ठिकाणी चुकीचा पडला होता, थोडंसं टायपिंग मिस्टेक झाली, त्यामुळे बघा संपूर्ण प्रश्न चुकून गेला. ओके, तर याला असू द्या. बाकी 6वा प्रश्न बघा पुढे कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. तर बघा मित्रांनो बघा, जर घड्याळामध्ये 10:14 झाली असताना घड्याळाचा बघा मिनिट काटा आणि तास काटा यांच्यातील अंशात्मक बघा पंचात्मक पल्ले. ओके, या ठिकाणी देखील या ठिकाणी बघा टायपिंग मिस्टेक झाली. ओके, तर बघा अंशात्मक अंतर किती असेल किंवा अंशात्मक कोण किती असेल. ओके, या प्रकारचा तुम्हाला प्रश्न बघा परीक्षेमध्ये पडला जाऊ शकतो. ओके, तर बघा काय म्हणलं, एवढाच प्रश्न आहे ना, सरळ बघा तुम्ही सूत्र पाठ करा. बरोबर 30 h मायनस 11/2 m. ओके, तर बघा मित्रांनो हे आहे बघा सूत्र. ओके, आता सांगतो बघा तुम्हाला सूत्रामध्ये किमती कशा, हे 30 ला 30 गुणाकार h म्हणजे हावर्स, हावर्स म्हणजे किती तास, तर तास किती 10 तास, हे 10 तास मायनस 11/2 m म्हणजे मिनिट, मिनिट्स माहित आहेत ना, गुणाकारात घ्या 14. ओके, आता काय करा बे एक बे. ओके मित्रांनो या ठिकाणी आपण हे 14 मिनिटे घेतले ना, हे बघा
14 या ठिकाणी आपण सेकंद घेऊन टाकले. ओके, तर आता बघा या ठिकाणी आपण कशा प्रकारे काढू शकतो पुढील आन्सर बघा आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं. ओके, तर बघा आता हे 14 घेतल्या, जसं की 7 दोन्ही 62 14, 3 10 70 आणि 11 7 77. ओके, आता जर आपण या 300तून हे जर 77 मायनस केले, 0तून 7 जात नाही, इथला 1 इथं, 10तून 3 गेले, 7 गेले उरले 3, या ठिकाणी 9, 9तून 2 गेले उरले 3 गेले 7 गेले. बरं थोडंसं चुकतंय, झोप येत आहे, टाईम खूप झालेला आहे या ठिकाणी. ओके, तर बघा 9तून 7 गेले उरले 2, पुन्हा या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 उरले, कारण इथला आपण 1 इथं वाढवला होता. ओके, मग 2तून हे 2ला 2 सरळ उरून गेले. ओके, जसं की 200 बघा 23 या ठिकाणी आलेलं आहे बघा. ओके, परंतु बघा 223 हे बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर नाही. कस काय नाही ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. ओके, आता हे 223 हे बघा 180 पेक्षा मित्रांनो जवळपास जास्त आहे. तर काय जवळपास बघा मित्रांनो 180 पेक्षा 100 या ठिकाणी जास्त आहे. म्हणून काय करू आपण या 223 मधून 180 मायनस करून घेऊ. थोडंसं चुकतंय, 223 मायनस 180 हे 3ला 3, इथला 1 12 4 उरले, म्हणजे जवळपास 43 अंश बघा या ठिकाणी आहे. काय तर नाही बघा, थोडंसं काहीतरी चुकतंय बघा, थोडंसं बघा चुकीमुळं 11/2ला 200 तशी. ओके, तर थोडंसं बघा या ठिकाणी कुठंतरी आपला प्रश्न चुकतोय असं वाटतंय. पुन्हा एकदा आपण सोडवून पाहू. असू द्या. काय तर सूत्र काय बघा 30H सर्वांना माहीत आहे. 30 गुणाकारात हे 10 मायनस 11/2 गुणाकारात हे 14, 2 1 2, 2 7 14, 30 10 300, 11 7 77, 77 गेले उरले किती 223 उरले, बरोबर 223. आता हे 223 मधून जर आपण 180 मायनस केले, कारण हे 180 पेक्षा जास्त आहे ना, म्हणून 180 आपण जर समजा याच्यातून मायनस केले, हे 3ला 3. ओके, जसे तसे. आता इथला 1 इथं आला, 12तून 8 गेले, 4 उरले, हा 1 मधून 1 गेला, 0 म्हणजे बघा जी की 43 अंश मित्रांनो. बघा इतकं बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी मित्रांनो येत आहे बघा, जे की लक्षात बघा तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. थोडंसं बघा या ठिकाणी 180 नसेल, बरं 360 असेल बहुतेक. 360 मधून देखील आपण करून बघू. 360 मायनस 223. ओके, या ठिकाणी 10तून 3 गेलं, 7 उरले, हे 7. मग या ठिकाणी 5 मधून 2 गेले 3, आणि 3 मधून जवळपास 137 आहे. काय बघा चेक करा, आहे बघा, जी की बघा क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर आहे बघा. 43 मित्रांनो चुकीचं आहे. ओके, थोडंसं बघा या ठिकाणी झोप येत आहे, म्हणून मित्रांनो प्रश्नाचे संपूर्ण आन्सर या ठिकाणी चुकत आहेत. ओके, तर थोडंसं ॲडजस्टमेंट करा, एवढं लक्षामध्ये असू द्या बरं. ओके मित्रांनो, काय तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा, जर तुम्हाला कधीही जर आन्सर या ठिकाणी 180 पेक्षा जर कमी येत असेल तरच आपलं आन्सर असतं. जर 180 पेक्षा जर तुम्हाला या ठिकाणी प्लसमध्ये जर जास्त जर तुम्हाला दिसत असेल तर त्याला आपल्याला 360 मधून या ठिकाणी मायनस करावं लागणार असते. ओके, एवढं तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. ओके, या ठिकाणी बघा 137 अंश या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, शेवटचा रमेशचे वय 15 वर्षापूर्वी 30 वर्ष होते, तर ती आणि बघा मित्रांनो तो अजून किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल. काही करू नका, 15 वर्षापूर्वी 30 होते, 30 प्लस हे 15 झालं किती 45. आता अजून किती वर्षांनी 60 वर्षाचं होईल ना, हे सरळ 60 मायनस 45, 60 मधून 50 गेले उरलं किती 15. मित्रांनो बघा आणखी वर्षाने येतो, या ठिकाणी 60 वर्षाचा होईल बघा. जर सध्याचं वय विचारलं असतं तर ते बघा जे की आपलं 45 मित्रांनो बघा या ठिकाणी असलं असतं. तर बघा मित्रांनो हे होते आपले बघा जे की 7 मित्रांनो TCS आणि IBPS मोस्ट रिपीटेड प्रश्न असतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट वेळच्या नवीनशा भागासोबत. परंतु घ्या काळजी, करा अभ्यास.